आजच्या संदेशाकडे आपण वळू आणि आजचा जो संदेश आहे आणि त्याचा जो संदेशाचा विषय तो म्हणजे डिझायर फॉर गॉड, म्हणजे देवाला जाणण्याची इच्छा, देवाला ओळखण्याची इच्छा. आणि हा संदेश काय आहे, या संदेश आपण समजून घेऊ की देवाला ओळखण्याची इच्छा. कारण देवाचं वचन सांगतं की जोही आपल्या संपूर्ण, जसं आजचं जे वचन आहे इर्मया 29:13 याच्यातून आपण बोलणार आहोत. आणि हे वचन सांगतं, कारण जेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण हृदयाने मला शोधाल तेव्हा मी तुम्हाला सापडेन. म्हणजे हे वचन असं सांगत नाही की जेव्हा तुम्ही चर्चमध्ये असाल तर मी तुम्हाला सापडेल, जेव्हा तुम्ही बायबल वाचत असाल, प्रार्थना करत असाल तेव्हा मी तुम्हाला सापडेल. तर हे वचन सांगतं की कारण जेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण हृदयाने मला शोधाल तेव्हा मी तुम्हाला सापडेन. आणि म्हणजे या वचनातून आपल्याला काय दिसतं की शोधत असाल. कोण शोधतं? ज्याची इच्छा आहे. डिझायर म्हणजे काय असतं, त्याची डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. म्हणजे इच्छा. डिझायर म्हणजे काय? इच्छा. तर एखादी गोष्ट हवी असण्याची प्रबळ भावना किंवा अभिलाषा किंवा लालसा, ही जेव्हा त्याला काय म्हणतात? इच्छा म्हणतात. आणि इथे आपण या कुठल्या, जसं या इच्छा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आहे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात, माझ्या जीवनात सुद्धा जगातल्या सगळ्या लालसा, इच्छा आणि काय अभिलाषा, भावना आहेत. पण हे जे वचन आहे, हे देवाचं वचन आज जे बोलणार आहोत की देवासाठीची इच्छा, म्हणजे देवाला जाणून घेण्याची इच्छा, सत्य काय आहे हे समजून घेण्याची इच्छा, जो तुमचा तारणारा देव, जो तुमचा उत्पन्न करता आहे त्याला जाणून घेण्याची इच्छा, हे डिझायर फॉर गॉड, देवासाठीची इच्छा, हा आपला संदेश आहे. पण हा संदेश कशासाठी आहे, याचा अर्थ काय होतो आणि या सगळ्या गोष्टी समजून घ्या. लक्षात ठेवा, आज जर तुम्ही ही जी वेळ आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आणि आपण बघतो की सगळे सण त्योहार सगळ्या गोष्टी असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने ज्या ज्या गोष्टी त्याला दिल्या आहेत तो करत आहे. आपणही लोक ख्रिसमस वगैरे सेलिब्रेट करणार आहोत. सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येक जण आध्यात्मिक आहे. प्रत्येक जणाला ज्या ज्या गोष्टी एकतर त्याच्या आईवडिलाने, एकतर त्याच्या मित्राने, एकतर त्याच्या अवतीभोवतीच्या लोकांनी, सोसायटीने जेही त्याला दिलेला आहे तो काय करतो? ते घेतो आणि पुढे चालवतो. याच्यात इच्छा काहीच नाही. म्हणजे सत्य समजून घेण्याची किंवा सत्य जाणण्याची किंवा देवाला जाणण्याची इच्छा नाही. हे जे आता जसं चर्चमध्ये लोक असतात, याच्यात म्हणजे देवाचं वचन सांगतं की खूप कमी लोकांना हे सत्य समजेल. मग हे खूप होते कोण? कारण चर्चमध्ये तर सगळेच आहेत, जगात तर धार्मिक सगळेच आहेत. मग हे खूप कमी कोण? तर हे खूप कमी तेच आहेत ज्यांच्या मनात इच्छा आहे का मला बघू दे, मला समजू दे, हे सत्य काय आहे, देव काय आहे, मी इथे काय आहे, देवाचे वचन काय आहे, देवाची माझ्यासाठी इच्छा काय आहे. म्हणून या दोन गोष्टी या वचनाच्या, या संदेशाच्या शेवटी तुम्ही स्वतःला ठरवा. एक काय असते? चेकलिस्ट म्हणजे काय असते? का मला हे करणं आहे, हे करणं आहे, हे करणं आहे, हे करणं आहे, अच्छा हे पण करणं आहे, नोकरीत मला हे करणं आहे. तसंच रविवारी जेही माझे धार्मिक बिलीव आहे, जेही माझ्या धार्मिक विश्वास आहे, ही गोष्ट करणार आहे. झालं रे बाबा, रविवार झाला. एक तर हे लोक आहेत जे पूर्ण जगात आहे, फरक पडत नाही तुम्ही ख्रिस्ती आहात का नाही. लक्षात ठेवा, मी जनरल प्रत्येकासाठी बोलत आहो. कारण आम्हाला जे जे सांगितलं आहे ते आम्ही प्रामाणिक करतो, याच्यापेक्षा आम्ही चांगलं करतो. हे पूर्ण एक अल्लग क्राऊड झाला, अल्लेग लोक झाले, यांच्याविषयी मी बोलत नाही. असे हे चर्चमध्ये सुद्धा आहेत, यांच्याविषयी नाही का आम्ही हा धर्म पाळतो, आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्हाला सांगितलं जातं की आम्ही चर्चमध्ये जावं, मग आम्ही चर्चमध्ये येतो, आम्ही आमचं चर्च केलं, सगळं आमचं बरोबर आहे. हा झाला काय? एक क्राऊड. दुसरा कोण जो आहे, ज्याची खरंच इच्छा आहे. कारण देवाचं वचन बघा, आपण काय बघितलं, जेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण हृदयाने मला शोधाल तेव्हा मी तुम्हाला सापडेल. म्हणजे जेव्हा तुमच्या भावना की मला शोधायचं आहे, मला बघायचं आहे, मला हे समजायचं आहे की सत्य काय आहे, मला हे बघायचं आहे की देव काय आहे, मला हे समजून घ्यायचं आहे तारण काय आहे, मला हे समजून घ्यायचं आहे की मी मेल्यावर माझा आत्मा कुठं जाणार आहे, असा जो व्यक्ती आहे, जो तो शोधतो
त्याला देव सापडतो. मी तुम्हाला एक सोपीरित्या एक उदाहरण सांगतो. आपण जेव्हा लहान असतो, जेव्हा मी लहान होतो, तुमचं मला माहीत नाही, शाळेत जाणं कोणालाच आवडत नाही, ठीक आहे. मलाही कधी आवडत नव्हतं, खूप साऱ्या लहान मुलांना आवडत नाही. याचा अर्थ हा होत नाही का मी शाळेत जात नाही. तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा शाळेत जायचो, ज्ञानमाता शाळेत मी होतो, 2-2.5 हजार विद्यार्थी असेल, त्या 2-2.5 हजार विद्यार्थ्यात शाळेत पहिला जाणारा मी होतो. म्हणजे दारही उघडाचे राहे तिथं मी होतो, समजले. म्हणजे माझ्या नंतर तो चपराशी ये आणि दार उघडे. आता शाळेत जाणं मला आवडेल का? नाही, कारण घरी राहिलं तर काय होऊन जाईल, घरचे रागवतील, मार खावं लागेल. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, इच्छा नाही पण करावं लागणं ही आवश्यक आहे. म्हणून काय करत होतो, मी शाळेत जात होतो. आता शाळेत जेव्हा निकाल लागायचा, जसे माझे वडील आहे, माझी आई आहे इथे, त्यांना माहीत आहे माझे जे मार्क काय होते. माझे मार्क जे चालू होते ते 0 पासून चालू व्हायचे. म्हणजे 20 पैकी 0, 20 पैकी अर्धा, 20 पैकी 3/4 किंवा 1 असे माझे मार्क राहायचे. त्याचं कारण काय? कारण माझी इच्छा नाही आहे. मला सांगतात की वर्गात गेलं पाहिजे, शाळेत गेलं पाहिजे, मी येतो. समजलं तुम्ही का? माझी इच्छा काहीच नाही आणि ते मला दिसून येतं. जे मार्कशीट जे येते, कारण घरचे किती की म्हण तू अभ्यास कर, या सगळ्या गोष्टी घे. अहो माझी इच्छा नाही ना, हो पण मी करतो. कारण मी तुम्हाला काय सांगितलं, 2,500 पैकी पहिलाच शाळेत जाणारा मी होतो. याचा अर्थ हा नव्हता की माझा पहिला नंबर आला. पण जेव्हा मी 7वी-8वीत होतो, तेव्हा मी स्वतः ठरवलं का मी अभ्यास केला पाहिजे. मी ठरवलं की माझा नंबर काय येत नाही, माझा मार्क काय येत नाही, माझ्यापाशी सगळ्यात गोष्टी आहे, मला का असे मार्क मिळतात. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी तो काय केला, निश्चय केला की मला पाहिजे. माझा 8व्या वर्गात पहिल्यांदा, लक्षात ठेवा, त्याच्या आधी सगळं मी प्रमोटेड म्हणजे की ढकला पुढं, कुठं ठेवता येईल ढकला पुढं, असा करता करता 8वीत आलो. आणि त्यानंतर जेव्हा मी निश्चय घेतला की नाही, मला अभ्यास करायचा आहे, मला बघायचं आहे की याच्यात काय, मला शिकायचं आहे. आणि जेव्हा मी निकाल घेतला, माझा पहिल्यांदा रँक म्हणजे नंबर आला. याच्या पहिले फक्त लाल अक्षर होते, आता ते पूर्ण ब्लू दिसू लागली मार्कशीट. आणि पहिल्यांदा माझा नंबर आला. का? कारण मी निश्चय घेतला. त्याच्या आधी माझ्या आईवडिलांनी कधी सांगितलं नाही अभ्यास करू नको, त्यांनी सदैव सांगितलं, पण माझी इच्छा काहीच नव्हती. जायचं ना शाळेत, जातो मी. पण जेव्हा मी निश्चय घेतला की मला पाहिजे, आणि त्याच्याच पुढे चालून काय झालं, जोही मी इंजिनियर झालो. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला एक असते की मला जे सांगितलं गेलं मी करत आहे ना, मी आहे ना, मी चर्चमध्ये आहे ना, मी ज्याही गोष्टी केलं काय कुठं चुकलं का. एक आहे तो व्यक्ती, आणि एक आहे की मी निश्चय घेतो की मला पाहिजे, मला सत्य पाहिजे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही हृदयाने निश्चय घेणार नाही का मला सत्य, लक्षात ठेवा, हे जीवनाविषयी बोलत नाही. जीवनात तुम्ही फेल झाले तर चालते, पण ह्या ज्या आध्यात्मिकरित्या जर तुम्ही ह्या जी छोटीशी वेळ आहे, या वेळेत हा निर्णय घेतला नाही, कारण प्रत्येक व्यक्ती येशू येशू म्हणणारा स्वर्गाच्या राज्यात जात नाही. आज सकाळी 4 वाजता माझा फोन वाजला आणि मी फोन बघितला. नंदाताईचा फोन मेसेज होता. तिच्या भावाविषयी जी आम्ही प्रार्थना करत होतो, तिचा भाऊ 1 वाजता मेला. आणि मी विचार करू लागलो, खूप दुःख झालं मला. आणि विचार करू लागलो की एक आत्मा निघून गेला. मी स्वतःविषयी विचार करू लागलो की आपण जे गीत गायलं की एक दिवस माझी धाव संपणार, या गोष्टीविषयी कधी विचार करा की एक दिवस माझा निर्णय येईल, एक दिवस मला सोडून जावं लागेल, एक दिवस माझी बातमी राहील. आणि जर त्या बातमीच्या आधी जर तुम्ही सत्य शोधलं नाही, जर तुमची इच्छा झाली नाही की मी ख्रिस्ताला ओळखावं, मी त्याला आपला तारणारा स्वीकारावं, मी त्याला हाक मारावी, माझा आत्मा वाचवावा, हे जर तुमची इच्छा होत नसेल, तुम्ही अनंतासाठी फेलियर झाले. का? कारण तुमची कधी इच्छाच झाली नाही. आम्ही सगळं केलं, काय करायला लागते, चर्चमध्ये असतो, संदेश ऐकतो, गीतं गातो, दान देतो, सगळं करतो, पण आमची इच्छा देवाला ओळखण्याची कधीच झाली नाही. जेव्हा मी रात्री तुम्हाला सांगतो, जेव्हा ती बातमी मी ऐकली 4 वाजता, आणि सगळ्यात आधी मी माझ्याविषयी विचार केला.
लक्षात ठेवा, जेव्हा मला वाटलं आणि मला माहीत आहे की मी तारल्या गेलो, मला माहीत आहे की नव्याने जन्मला आहो, मला माहीत आहे की मी मेल्याबरोबर पहिला श्वास स्वर्गात घेईल, पण तरीही मृत्यू ही जी गोष्ट आहे, आणि जेव्हा मी विचार केला की एक दिवस माझ्यावर येईल, मी घाबरलो. कशासाठी? याच गोष्टीसाठी. काय किती भयंकर आहे. आज सगळ्यात सस्ती गोष्ट सांगा काय आहे? जीव. सगळ्यात स्वस्त आहे ते. काहीच व्हॅल्यू नाही त्या गोष्टीला, काहीच किंमत नाही. फटकन जातात लोक, म्हणतात अरे गेला काय. म्हणजे एखाद्या दुसऱ्या गोष्टीविषयी मनुष्य जास्त दुःख व्यक्त करतो, पण जे जगातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एक आत्मा निघून जातो, त्यासाठी मनुष्याला काहीच काळजी वाटत नाही. ते कशासाठी? कारण शैतानाने आपल्या प्रत्येकाला अंधळ करून ठेवला आहे. म्हणून आजचा संदेश हा आहे का तुम्ही काय आहात? चर्च तुमच्यासाठी चेकलिस्ट आहे का तुम्ही शोधत आहात? कारण वचन कधीच सांगत नाही का चर्चमध्ये जे आहे त्यांना मी सापडेल. तो म्हणते जोही पूर्ण अंतःकरणाने मला शोधेल त्याला मी सापडेल. आपण कुठे आहोत? आपण काही वचनं वाचू, कारण लक्षात ठेवा परमेश्वर प्रत्येकाचं हृदय बघत आहे. इर्मया 17:10 मी तुमच्यासाठी वाचतो. इर्मया 17:10 देवाचं वचन सांगतं, पण मी प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने मी माणसाच्या मनात डोकावू शकतो, मी माणसाच्या मनाची परीक्षा घेऊ शकतो, प्रत्येकाला काय हवे ते मी ठरवू शकतो, प्रत्येकाला त्याच्या कर्माने योग्य फळ मी देऊ शकतो. देव म्हणत आहे की मी तुमचं हृदय काय डोकावू शकतो. मी तुम्हाला प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही त्याचं उत्तर तुमच्या जवळ ठेवा. आज परमेश्वर याच समयी तुमचं हृदय जर डोकावत असेल, त्याला काय दिसतं? म्हणजे काय तुमच्या जीवनात सगळ्यात मोठं काय आहे? कारण त्याच्यासमोर काहीच लपत नाही. त्याला तुमच्या हृदयातल्या, माझ्या हृदयातल्या, आपल्या ज्या इच्छा आहेत, लालसा आहेत, आपल्या ज्या भावना आहेत, त्या सगळ्या त्याला माहीत आहे. देवाचं स्थान आपल्या जीवनात काय आहे, सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनात काय आहे, देवाविषयी आपण काय मानतो, हे सगळं माहीत आहे. तो जाऊन तो बदलत नाही. तो म्हणते हे तुझं असं आहे, तू तुझ्याजवळ ठेव, तुला मी प्रगट होणार नाही, तुला कधीच मी सापडणार नाही. जर देव तुमचं हृदय या समय बघत असेल, त्याला हे असं हृदय दिसते का की हा याला सत्य शोधत आहे, हा सत्याच्या शोधात आहे, याला देव पाहिजे, याची इच्छा आहे का माझ्या संग तू बोल, याची इच्छा आहे का माझा आत्मा वाचला पाहिजे, याची इच्छा आहे की स्वर्ग नरक या सगळ्या गोष्टीविषयी मला कळावं, देवाविषयी कळावं. देव जेव्हा तुमच्या हृदयाजवळ येतो, तो तुमच्याजवळ थांबतो का तुमचं हृदय बघून तो तिथून पुढे घेतो, दुसऱ्यापाशी जातो? याचा निर्णय तुम्ही घेणे आहे. एक जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता, आणि तुम्हाला माहित आहे सगळ्या गोष्टी, हजारो लोक येशू ख्रिस्ताजवळ यायचे, इतके सारे लोक यायचे, आणि आपण बघतो अरे बापरे देवाजवळ किती लोक आले, बघा किती जमा झाले. पण जे सत्य आहे ते समजून घ्या. योहान 2:23 मी तुमच्यासाठी वाचतो. योहान 2:23, 24 आणि 25. तर ही गोष्ट कधीची आहे? जेव्हा परमेश्वर पृथ्वीवर होता, सगळे लोकांची गर्दी आहे की नाही, कारण जिथे चमत्कार आहे तिथे गर्दी असतात. आणि इथे देव बोलतो योहान 2:23, आता वलांडन सणाच्या वेळी तो यरुशलेमेत शहरात असता त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. अरे बापरे, किती चांगली गोष्ट आहे. किती लोकांनी काय, अरे बापरे येशू ख्रिस्त देव आहे, याने चमत्कार केले, हे सगळे आहे. म्हणजे विचार करा, हे वचन समजून घ्या. वचन, देवाचं वचन सांगतं की त्याच्या नावावर विश्वास ठेवला. हो, आम्ही मानतो येशू ख्रिस्त देव आहे, म्हणूनच तर आम्ही चर्चमध्ये आहो, अजून काय पाहिजे? पण पुढचे वचन बघा काय म्हणतं. 24वं वचन म्हणतं, असे असले तरी येशू त्यांना ओळखून असल्यामुळे त्या स्वतःला त्यांच्यावर विश्वास नव्हता. म्हणजे त्यांचा ख्रिस्तावर विश्वास होता, पण ख्रिस्ताचा त्यांच्यावर विश्वास नव्हता. त्याचं कारण काय? 25वं वचन, शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्यास गरज नव्हती, कारण मनुष्य काय आहे तो ओळखीत होता. म्हणजे त्यांच्या हृदयात काय आहे, म्हणजे यांचा त्याच्यावर विश्वास बोला, बा आम्ही तर आमचा देवच आहे. पण देव तुमचं हृदय जाणतो की तुम्ही जे घेतलं आहे तसेच तुम्ही पुढे चालत आहात. तुम्ही जगाचे हे जे आशीर्वाद काही ना काही पाहिजे ना, कारण आपण आध्यात्मिक आहो. बरं ठीक आहे, आम्ही आलो बा चर्चमध्ये आलो, तेच तुम्ही पाळत आहात
कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला ठरवा लागेल का या दोघातलं मी कोण आहे. लक्षात ठेवा, ही चांगली गोष्ट आहे का आपण चर्चमध्ये आहो, पण फक्त आपण चर्चमध्येच राहिल्याने कुठलाच मनुष्य स्वर्गात जात नाही. जे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो. मग कुठला जातो? असा जो सत्य शोधत आहे, असा ज्याचं हृदय, ज्याची इच्छा आहे. मी तुम्हाला विचारतो, जेव्हा संडे येतं तुम्ही काय भावनेने आपण जमा होतो? यासाठी का अरे बापरे आता रविवार आहे बसा लागते का? यासाठी का देवाचं वचन माझ्या संग बोलावं? यासाठी का देवाचं सत्य माझ्या संगी समजावं? यासाठी का या जीवनाची धाव एकदा संपेल या गोष्टीविषयी जराही काळजी आपण घेतो का? का माझा आत्मा निघून जाईल, माझे लोक मला गाडतील, संपून जाईल? आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? परमेश्वर तारणारा आहे तर माझा आत्मा वाचलेला आहे का नाही? मला या गोष्टीची शाश्वती आहे का नाही? मी जर याच समय मरतो मी स्वर्गात जाणार की नाही? या प्रश्नाची शाश्वती किंवा खात्री नसेल तुम्हाला, तुम्ही हे पहिली लिस्ट आहे. जोही व्यक्ती ज्याला या गोष्टीची काहीच माहीत नाही, त्याला खात्री नाही, त्याला गॅरंटी नाही, तो व्यक्ती कोण आहे? नाही आम्हाला सांगितलं, आम्हाला हा धर्म दिला, आम्ही ख्रिस्ती धर्म पाळून आलो, त्यात काय काय करायला लागते तू सांग, आम्ही सगळे करतो, पण आम्ही देवाचा शोध घेत नाही. मी तुम्हाला एका मनुष्याविषयी सांगतो. आजच्या मला वाटते 3-4 महिने आधीची गोष्ट आहे. माझ्या फोनवर एक व्यक्तीचा फोन आला. हैदराबादचा एक व्यक्ती होता आणि त्याने मला फोन केला. त्याला इंटरनेटवरून मी भेटलो आणि त्याने मला फोन केला आणि त्याने म्हटलं की मी ख्रिस्ती आहो. आणि जेव्हाही मला कोणी म्हणतं की ख्रिस्ती आहो, सगळ्यात आधी मी त्याला विचारतो की तुमची साक्ष काय आहे. आणि हा व्यक्ती विधर्मी मूर्तीपूजक होता. हा इंजिनियर होता, ऑइल इंजिनियर. हा सौदी देशात होता. आणि तो म्हणाला की आम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, कारण आपला देशच तो आहे, त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायचो. आम्ही सौदी देशात होतो. माझी बायको जिथं काम करायला होती तिथली एक जी स्त्री आहे ती सदैव तिला देवाविषयी सांगत होती आणि माझी बायको मग येशू ख्रिस्ताविषयी मला सांगत होती. आणि मी सदैव येशू ख्रिस्ताविषयी जेव्हा मला सांगत होती, मी विचार करत होतो, हे म्हणतात लोक हा देव आहे, पण हा देव मी बघतो का क्रुसावर अटकला आहे? याचं कधी आम्ही बघतो की हे असंच आहे, याचं काय आहे? सांगण्याचं तात्पर्य याच्यात काय झालं की मला समजू तर दे, हा कसा देव? देव तो असा असला पाहिजे का बाबा जो सर्व शक्तिशाली आहे, सगळ्या गोष्टी आहे, हा कोणता देव? मग याने काय केलं, त्या लेडीजला, त्या बाईला बायबल मागितलं. त्याने बायबल वाचलं कशासाठी? कारण त्याला शोधायचं होतं की सत्य काय आहे. त्याला शोधायचं होतं की हे सत्य काय आहे. आणि जेव्हा त्याला वाचलं, त्याला ते सत्य कळलं, त्याला येशू ख्रिस्त काय आहे तो कळला. लक्षात ठेवा, हा काय होता? पहिल्या लिस्टमधला. का जेही आम्हाला दिलं ते आम्ही फॉलो करतो. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की असा जो शोधतो. आणि या व्यक्तीने बायबल वाचलं, यासाठी नाही वाचलं का मला अरे पास्टरनं सांगितलं बायबल वाचा, यासाठी वाचलं का मला सत्य शोधू दे. आणि तो व्यक्ती तारल्या गेला, त्याला सत्य समजलं, त्याला देव समजला. कशासाठी? का कारण तो शोधत होता. आणि देवाने जेव्हा त्याचं हृदय बघितलं, जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, जेव्हा तुम्ही देवाचे वचन सत्य समजण्याचा प्रयत्न करता, देव तुम्हाला सहाय्य पुरवतो. ते असं नाही का देव म्हणतो की आता बघते माझ्याजवळ येतो का? नाही. जेव्हा तुम्ही 1 पाऊल चालता, देव 9 पावलं चालून तुमच्या जवळ येतो की तुम्हाला सत्य प्रगट व्हावं. हा व्यक्ती ज्याला येशू ख्रिस्त कधीच माहीत नव्हता, या व्यक्तीला काय हे ख्रिस्त जाणण्याची आशा झाली. हा व्यक्ती तारला गेला, त्याची बायको तारल्या गेली. त्याने आपल्या सगळ्या नोकरी सोडल्या आणि भारतात आला. तो मिशनरी झाला. विधर्मी व्यक्ती. तो म्हणाला की आमच्या सगळ्या मूर्त्या, सगळ्या गोष्टी आम्ही फेकल्या, कारण मला सत्य कळलं. समजलं का? कारण त्याची इच्छा झाली. देवाचं वचन सांगतं की जोही शोधेल त्याला मी सापडेल. मग तो चर्चमध्ये असो की नसो, फरक पडत नाही. ज्याचं ही हृदय जे सत्य शोधण्यासाठी रेडी आहे. लक्षात ठेवा, एक देवाचं वचन आहे, इतकं सुंदर वचन आहे. ते म्हणतं रोमकरासपत्र 3:11, रोमकरासपत्र 3:11 म्हणतं, समंजस असा कोणी नाही, समंजस असा कोणी नाही. आणि पुढे म्हणतो, कोणीही देवाचा शोध करीत नाही. कोणीही शोध करत नाही. म्हणतो आम्ही शोध करत नाही काय? आम्ही तर चर्चमध्ये आहो, आम्ही इथे आहो, आम्ही ह्या धार्मिक स्थळी आहो. नाही, तुम्ही शोध नाही करत. आम्हाला सांगितलं गेलं की इथे असतो, आम्ही इथे येऊन बसतो. असेच खूप सारे लोक
म्हणून मी तुम्हाला सदैव सांगत असतो, खूप सारे लोक चर्चमधूनच अनंताच्या नरकात निघतील. का? कारण त्यांनी कधीच शोध घेतला नाही. सत्य त्यांच्या जवळ होतं. यहुदाची स्टोरी माहित आहे तुम्हाला? यहुदा ऐकले 3.5 वर्ष येशू ख्रिस्त त्याच्यासोबत होता. 3.5 वर्ष जो जगाचा निर्माण करता त्याच्या सोबत होता, त्याला शिकवण देत होता, त्याने शिकवलं. देवाने माहिती आहे का यहुदाचं कार्य काय होतं? जे पैशाविषयीच्या गोष्टी आहेत ते हँडल करणं. म्हणजे हा खजिनदार होता, एवढी सगळी त्याला पदवी दिली. येशू ख्रिस्त इतक्या जवळ त्याच्या जवळ होता, पण याला कधी सत्य समजलं नाही. याने फक्त 30 नाण्यासाठी येशू ख्रिस्ताला विकलं. पण त्याने येशू ख्रिस्ताला विकलं का? नाही. त्याने काय केला? आपला आत्मा विकला. आज आपण तेच करत आहोत. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात हे जे सत्य आहे हे जाणून घेण्यापेक्षा जेही तुमच्या जीवनात महत्व आहे, जे पण कुठलंही असो, फोन असो, तुमचं कार्य असो, तुमची कुठलीही गोष्ट, भौतिक अभौतिक जगातली कुठलीही गोष्ट, जे तुम्हाला आपला आत्मा किंवा जीवनाचं सत्य हे शोधण्यापासून दूर ठेवत आहे, ते तुम्ही किंमत लावलेली आहे. यहुद्याने 30 नाणे लावले होते आणि आपण त्याच गोष्टी करतो. पुढे आपण देवाचं एक वचन बघू. जसं सदैव तुम्ही एक लक्षात ठेवा, मनुष्य आपण काय करतो? आपण जोपर्यंत ज्या गोष्टीचा आपला फायदा नाही ती गोष्ट आपण शोधत नाही. एखाद्या घरी आपली एखादी गोष्ट हरपली, आपण विचार करतो हे महत्वाची आहे काय? नाही, एवढं नाही, आणि सापडून जाईन कधी. पण जर तुमच्यासाठी महत्वाची असली तर आपण काय करतो? पूर्ण घर शोधून काढतो, कारण ती आपल्याला सापडली पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य, याचा अर्थ काय की तुम्हाला जोपर्यंत महत्व कळत नाही. आता देवाला शोधण्यासाठी ओके नाही, मी तुम्हाला म्हणजे त्याचा फायदा काय आहे म्हणजे खरंच, कारण आपण लक्षात ठेवा, मी काय सांगितलं? तुमच्या फायद्याशिवाय, माझ्या फायद्याशिवाय आपली गोष्ट शोधत नाही. मग आता प्रश्न येतो की ठीक आहे, मग देवाला शोधण्यात याच्यात माझा फायदा काय? माझा काय फायदा होईल? तर सगळ्यात मोठी गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे कारण मी तुमच्यासाठी सांगतो की पहिला तो तुमचा उत्पन्न करता आहे. त्याने तुम्हाला जीव दिला. एक शेवटची घटका येईल, तुमचा जीव घेतला जाईल. लक्षात ठेवा, जीवन देणे आणि मरण येणे या दोन्ही तारखा परमेश्वराजवळ आहे. याच्यातला मनुष्य, कुठलाच डॉक्टर, कुठलाच पैसा, कुठलेच कार्य कोणीच वाचू शकत नाही. काय? जीवन देणे आणि जीवन घेणे हे देवाजवळ आहे. मी तुम्हाला काय शिकवत आहो? कारण कशाचे? का तुम्हाला फायदा समजावा की बा फायदा काय होतो याने म्हणजे आम्ही काय करावं. तर पहिले तर तुमचा तो जीवन देणारा आहे, तुम्हाला बनवणारा आहे, त्याच्या हाती तुमचा शेवटचा श्वास आहे. त्याला हे माहीत आहे की तुमची शेवटची घटका कधी आहे. त्याच्यानंतर देवाचं वचन सांगतं की एकदाच मरण आहे, त्याच्यानंतर न्याय आहे. देवाचं वचन सांगतं की तुमचा आणि माझा न्याय होणार आहे. देवाचं वचन सांगतं की आपण सगळे पापी आहोत आणि आपण जे कार्य करतो, आपल्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी देवाला आपण न्याय देणार आहोत. पण जेव्हा आपण देवाला ओळखण्याचा प्रयत्न करतो, त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो, या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता. तुम्ही न्यायापासून वाचू शकता, अनंताच्या नरकापासून वाचू शकता, अनंताच्या अग्नीच्या सरोवरापासून जिथं प्रत्येकाचा आत्मा मेल्यावर जातो, या सगळ्या गोष्टीपासून परमेश्वर तुम्हाला वाचू शकतो. कधी? जेव्हा तुम्ही मन बनवता का मला त्याला शोधायचं आहे, माझ्या जीवनात देवाची मला गरज आहे, माझ्या जीवनात येशू ख्रिस्त मला पाहिजे, मला त्याला ओळखायचं आहे. याच्यापेक्षा मोठ्या फायद्याची गोष्ट जर काही असेल तर मला चर्च नंतर तुम्ही सांगा की याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे. कारण हे का बोलत आहे आपण? कारण आपल्याला जोपर्यंत त्या गोष्टीचं महत्त्वच कळत नाही. लक्षात ठेवा, शैतान सदैव हे जे आहे ना, हे देवाचे शब्द हे तुमच्यापासून घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. पण ते अरे हे महत्त्वाचं नाही, हे काही कामाचं नाही, याच्याविषयी तू काळजी करू नको. का? कारण त्याची इच्छा आहे का आपण अंधारात राहावा. कारण देवाचं वचन सत्य आहे. जो शोधेल त्याला सापडेल. ज्याचं मन नम्र होईल की हो मला ख्रिस्ताची गरज आहे, त्याला तो सापडेल. आणि शैतानाची इच्छा आहे की या गोष्टी तुमच्या जीवनात होऊ नये. आणि त्याच्याचमुळे काय होऊन जातं? त्याच्याचमुळे शेवटपर्यंत आपल्याला अंधारात ठेवल्या जातं. एकदा मनुष्य निघाला
त्यानंतर जीवनाचं सत्य त्याला कळतं, पण वेळ होऊन गेलेली असते. जर तुम्हाला ख्रिस्त या जगातच समजला नाही, या जीवनात जेव्हा तुमच्या जीव आहे तोपर्यंतच तुम्हाला सत्य जर समजलंच नाही, तुम्ही फक्त त्याला नकारत गेले, कुठली गोष्ट तुम्हाला शाश्वती देते अशी का तो तुम्हाला स्वर्गात घेईल? तुमच्या घरात असा कुठलाही व्यक्ती येतो का ज्याला तुम्ही ओळखत ना? तुम्ही त्याला आतही घेणार नाही जर तुम्ही त्याला ओळखत नाही. व्यक्ती घरात येतोच आपल्या यासाठी कारण आपण त्याला ओळखतो. तसेच जर या पृथ्वीवर असताना तुम्ही जर सत्य आणि ख्रिस्ताला ओळखले नाही, तोही तुम्हाला त्याच्या घरात म्हणजे स्वर्गात घेणार नाही. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की हे वेळ असताना, हे जीवन असताना, या जगातल्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे त्याच्यापासून दूर घेऊन जातात, हे सदैव सैतानाचं कार्य असते की तुम्ही दूर हटा, दूर न्या या गोष्टीपासून, की सत्य तुम्हाला कळावे नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा या पृथ्वीवर जन्म घेता, आपण काय आहे, जगिक म्हणजे शारीरिक जग जे आहे इथे आपण आहोत. जसं आपण शेवटचा श्वास घेतो, आपण आध्यात्मिक युगात जातो. एकदाच मनुष्य मरतो, त्यानंतर न्याय आहे. तुमचं शरीर इथे टाकल्या जातं, आपला आत्मा आपला जीव सोडतो. देवाने तुम्हाला जीव दिला, तो देवाजवळ जातो. शरीर मातीतून बनवलं, ते मातीत जातं. तुमचा आत्मा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो आध्यात्मिकरित्या निघतो. 2 डेस्टिनेशन, 2 ठिकाण आहे. जे पापासाठी जे ठिकाण आहे ते म्हणजे अनंताचा नरक, ज्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला काहीच करायची गरज नाही. कारण मनुष्याला मृत्यूच यासाठी येतो, कारण आपण पापी आहोत. आणि त्याच पापामुळे मनुष्य अनंताच्या नरकात निघतो. जसं मी तुम्हाला नंदाताईविषयी सांगितलं, हो की नाही? जेव्हा मला तो मेसेज आला, 1 वाजता तो मेला म्हणे. एक मनुष्य शारीरिक जगातून आध्यात्मिक जीवनातून निघून गेला. या गोष्टी प्रत्येकासोबत होणार आहे. म्हणून आपण जिवंत या जगात असताना सत्य समजणे, त्याला ओळखणे, सत्य स्वीकारणे, देवाचे वचन आपल्या हृदयासंग बोलू देणे, त्याचं स्वीकारणे, हे समजणे का देवाचं वचन काय म्हणतं. आज इतके सारे लोक फक्त ख्रिस्ती ख्रिस्ती खेळत आहे या गोष्टीसाठी का? कारण ते कधीच शोधत नाहीत आणि निघून जातील. आणि जेव्हा त्यांना सत्य कळेल की मी फसल्या गेलो, मी फसली गेली, का? कारण मी जगात असताना कधीच ख्रिस्ताला शोधलं नाही. देवाचं वचन काय सांगितलं, काय बघितलं? कारण जेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण हृदयाने मला शोधाल, तेव्हा मी तुम्हाला सापडेल. एक चित्र मी तुमच्या समोर दाखवतो. हे जे चित्र दिसतं, जसं मी तुम्हाला सुरुवातीला उदाहरण दिलं, देवाचं वचन सांगतं 1 करंथियन 2:14. 1 करंथियन 2:14 आणि या चित्राकडे आपण वळू. 1 करंथियन 2:14 म्हणतं स्वाभाविक म्हणजे आपण सगळे जन्मता काय असतो, स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करत नाही. म्हणजे त्याला या आध्यात्मिक गोष्टी समजतच नाही की चालू काय आहे, कारण आपण जन्मता स्वाभाविक आहोत. त्याला या गोष्टी काही समजत नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या आहेत, त्याला मूर्खपणाच्या आहेत आणि त्याला समजत नाही का काय चालू आहे. मी तुम्हाला माझ्याविषयी सांगतो. रॅप्चर ही जी एक इव्हेंट आहे, रॅप्चर म्हणजे काय असतो की ज्या दिवशी येशू ख्रिस्ताचं बोलावणं होईल, त्या दिवशी तुतारीचा आवाज, म्हणजे जे एंजल्स आहेत ते काय करतील, देवदूत आहे तो तुतारी वाजवतील आणि सगळे लोक, जे देवाचे लोक जे तारलेले आहेत ते उचलल्या जातील. आता मला आजही आठवतो, मी माझ्या कंपनीच्या बसमध्ये होता, माझ्या व्हॉट्सॲपमध्ये एक मेसेज आला आणि त्या व्हॉट्सॲपमध्ये जेव्हा एक मेसेज आला, त्या फोटोवर कसं होतं, असे लोक भाषेवरतं जात आहे आणि मी ते फोटो बघून एक दिवस मी पण जाणार आहे. कारण स्वाभाविक मनुष्य त्याला काहीच समजत नाही, तो फक्त हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, याच गोष्टी घेत राहतो. पण वचन काय सांगतं, आणि त्याला समजत नाही कारण त्याची आध्यात्मिक रीतीने पारख केली जाते. परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्टी पारखू शकतो, कारण त्याची पारख करणे कोणालाही शक्य नाही. कारण पवित्र शास्त्र म्हणते
प्रभूचे मन कोण जाणतो, जो त्याला शिकवू शकेल. म्हणून जो स्वाभाविक जे जन्मता आहे त्याला काही समजत नाही की बोलणं काय चालू आहे, काय आध्यात्मिक आहे, काय देवाचा शब्द आहे. म्हणून ख्रिस्ताला ओळखणे, त्याला आपला तारणारा स्वीकारणे. कारण ख्रिस्त हा आध्यात्मिकरितेचा किंवा स्वर्गाचं दार आहे. देवाचा शब्द काय म्हणतो? मार्ग सत्य जीवन मीच आहे. स्वर्गाचे दार मी आहे, माझ्याशिवाय कोणीच येत नाही. आणि देवाची सुवार्ता या दाराची किल्ली आहे. ते म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा केली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे का तुम्ही त्याला शोधावं. मी तुम्हाला ज्या मनुष्याविषयी गोष्ट जी सांगितली का जो विधर्मी व्यक्ती, त्याला ख्रिस्त त्याने शोधण्याचा प्रयत्न केला. माहिती आहे का त्याच्या प्रयत्नात त्याला काय समजलं? जेव्हा त्याने ख्रिस्ताविषयी, कारण त्याचं कुतूहल काय होतं, हा देव हा क्रुसावर कसा आहे? देव तो चांगला असा महलात असा बसलेला, थ्रोनवर बसलेला, राजाशाहावर असलेला असा असला पाहिजे. असेच आम्ही फोटो बघितले. हा काय क्रुसावर दिसते? जेव्हा याने हे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला, याला कळलं का हा क्रुसावर माझ्यासाठी मारण्यात आला. याला कळलं का हा क्रुसावर माझे पाप जे होते, ज्याची शिक्षा मला भेटायला पाहिजे, याच्यासाठी देवाने क्रूस सहन केला. जे मरण मला पाहिजे होतं ते मरण या ख्रिस्ताने शोधलं, या ख्रिस्ताने घेतलं. तो माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला. याच्याहून त्याचं प्रेम मला करतो, याच्याहून मला समजतं का तो माझ्यावर किती प्रेम करतो. त्याला हेच प्रश्न होता की एखाद्या व्यक्तीसाठी एखादा व्यक्ती क्रुसावर कसा मारला जाऊ शकतो. आणि जेव्हा त्याने ख्रिस्ताविषयीचं सत्य शोधण्यात चालू केलं, याला काय कळलं? स्वतःविषयीचं सत्य, का मी पापी आहे, मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल. आणि ख्रिस्ताला शोधता शोधता काय झालं? याला स्वतःविषयी कळलं. याने ख्रिस्ताला म्हटलं, येशू माझी क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारतो, माझ्या पापाची क्षमा कर. त्याला तो ख्रिस्ताला शोधत होता. देवाचे वचन काय सांगतो? जोही मला शोधेल त्याला मी सापडेल. जोही चर्चमध्ये आहे त्याला मी सापडेल नव्हे. जो बायबल वाचते, जो प्रार्थना करते, जो धार्मिक कार्य करते, जो चांगले कार्य करतो, जो दान देतो, जो चांगला वागतो, चांगला बोलतो, चांगल्या गोष्टी करतो, त्याला नाही मी सापडेल. पण जोही हृदयाने मला शोधेल त्याला जीवनाचं सत्य कळेल, त्याला येशू ख्रिस्त काय आहे हे कळेल. हे जे फोटो शेवटचा आपण हे बघत आहोत, मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं होतं, अनेक हे सगळेच धार्मिक आहेत. पण हे सगळे लोक काय करत आहे? अरे हे आम्ही सगळेच तर हेच करतात, सगळंच तर हेच चालू आहे, आम्ही तर सगळ्यात जास्त करतो. आणि हे सगळे लोक, कारण मोठा मार्ग जो आहे तो नाशाचा आहे, त्यातला एक व्यक्ती तो म्हणतो की मला सत्य शोधू दे. कारण लय कठीण आहे की नाही? कारण एकटं जावं लागते, कारण सगळे मूर्ख म्हणतील अरे कुठं चालला तू, आपण सगळे या रोडचे आहो ना. पण त्यातला एक व्यक्ती तो बाहेर निघतो, तो शोधतो, त्याला जीवन सापडतं. बाकीचे सगळे नरकाच्या रस्त्यावर जातात. प्रश्न तुमच्यासाठी हा आहे का आपण या दोघा लाईनीमध्ये कुठे आहो? आपण आपली चेकलिस्ट आहे का? आम्ही चर्चमध्ये येतो ना, चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. कारण जर जेव्हा तुम्ही सत्य शोधाल तर सत्य सापडण्यासाठी तुमच्यापाशी चर्च आहे, देवाचा शब्द आहे. पण जर आपण तिथेच थांबलो आणि आपण म्हणतो की नाही आमच्यापाशी सगळंच आहे, आम्ही शोध घेत नाही, तर तुम्ही याच मार्गावर राहाल. देवाचं वचन सांगतं की जो ही सत्य शोधेल त्याला तो सापडतो. आज ख्रिस्त जर तुमचं हृदय चेक करत असेल, तुमचं खरंच हृदय आहे का तुम्हाला धार्मिकरित्या राहणं हे ओझं आहे? जर तुमच्यापाशी हे ओझं असेल तर समजून घ्या तुम्ही या मार्गावर आहात. तुम्हाला कधीच ख्रिस्त समजला नाही, तुम्ही कधीच त्याला हाक मारली नाही, तुमच्या आत्म्याची क्षमा झाली नाही. कारण ज्या व्यक्तीची क्षमा होतं त्याच्या साथी काय आहे? ते तारण आहे, जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण काही हरकत नाही, आज जर हे वचन तुमच्यासाठी बोललं असेल, आज जे हे वचन तुमच्या हृदयासंग बोललं असेल, मला माहीत नाही की तुम्हाला किती संधी मिळेल, मला माहीत नाही का कितीदा देवाचं वचन, कितीदा देव जो तुमच्या हृदयाजवळ येतो त्याला खरंच तसं हृदय दिसतं की तो तुम्हाला प्रगट होतो, तुम्हाला सत्य दाखवतो, की तो बघतो की नाही रे हा तर कठोर आहे, नाही रे याला तर काहीच इच्छा नाही, याची काहीच इच्छा नाही बघण्याची, आणि तो दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. तुमची इच्छा काय आहे? ख्रिस्ताने तुम्हाला प्रगट व्हावं, तुम्हाला सत्य कळावं का नाही मी सोड दुसऱ्यापाशी जा? हा निर्णय तुमचा आहे.
आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. तुम्हाला आज ठरवणं आहे, जसं संदेशाच्या सुरुवातीला मी म्हटलं की मी कुठल्या मार्गावर आहो, मला जे दिलेलं आहे तेच मी पाळत आहो. मी कधी स्वतः सत्य शोधण्याचा प्रयत्न केला की जे सगळे करतात म्हणून मी करतो, हा मी एक आहे? कारण हा मार्ग नाशाचा आहे. की तुम्ही तो एक व्यक्ती आहो की हो मला गरज आहे. तो व्यक्ती कोण? ज्याला समजतं का मी पापी आहे, ज्याला विश्वास आहे की देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. देवाचे वचन सांगतं की पापाचं वेतन मरण आहे. आणि त्याला कळतं की ख्रिस्त माझ्याच पापासाठी क्रुसावर मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. आणि जर त्यातले तुम्ही असाल, त्याला हाक मारा, म्हणा येशू माझा आत्मा वाचू. माझी इच्छा आहे परमेश्वरा, मी परमेश्वरा माझ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी सोडतो, मी माझं जीवन बदलतो. होय परमेश्वरा, एक दिवस माझी वेळ येईल माझ्या राजा, आणि त्यानंतर मला कुठलीच संधी राहणार नाही. प्रभू मी प्रभू विश्वास ठेवतो परमेश्वरा की तू देव आहेस. मी विश्वास ठेवतो परमेश्वरा की तू माझ्या पापासाठी मारण्यात आला. मी विश्वास ठेवतो माझ्या राजा की तू माझ्या आत्म्याचा प्रभू आत्म्याला वाचू शकतो, माझ्या पापाची क्षमा करू शकतो, नवीन जीवन देऊ शकतो. मी परमेश्वरा माझं जीवन सोडून माझं जीवन बदलण्यासाठी तुला हाक मारतो माझ्या राजा. कारण देवाचं वचन सांगतं, जोही अंतःकरणाने त्याला शोधेल त्याला मी सापडेल. जर त्यातले तुम्ही असाल, देवाचं वचन तुमच्यासाठी आहे, कारण ख्रिस्त तुमचं हृदय बघतो. वेळ जाऊ देऊ नका. जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल आणि तुम्हाला कळत असेल की हो ती मी आहे, तो व्यक्ती मी आहे, याच समय त्याला हाक मारा. ख्रिस्त तुमचं हृदय डोकावत आहे, तो बघत आहे, तो तुमच्याजवळ थांबेल. तुमचं हृदय तुम्ही कठोर करता की तुमचं हृदय त्याच्या येण्यासाठी, कारण देवाचं वचन सांगतं की तुझ्या हृदयाला मी ठोकावत आहे. तुम्ही आपलं हृदयाचं दार त्याच्यासाठी उघडता, त्याला म्हणता येशू मला वाचव, माझ्या हृदयात ये, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारतो. हे वचन आजचं माझ्यासाठी होतं माझ्या राजा, माझं जीवन तू बदल. आणि त्यातले तुम्ही असाल त्याला हाक मारा, म्हणा येशू माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव माझा तारणारा म्हणून स्वीकारतो. ही छोटीशी प्रार्थना जेव्हा तुम्ही हृदयाने करता, स्वर्गातून देव तुमची प्रार्थना ऐकतो, तुमच्या सगळ्या पापाची क्षमा करतो, अनंताचं जीवन तुम्हाला देतो, तुम्हाला त्याचे मुलं आणि मुले होण्याचा अधिकार देतो. तुमचं जीवन तो बदलतो आणि जीवनाचं सत्य तुम्हाला सापडतं. तुम्ही कधी ख्रिस्ताला शोधण्याचा प्रयत्न केला का? कधी तुम्ही देवाला शोधण्याचा प्रयत्न केला का? जर नसेल तर हे वचन आजचं हे तुमच्यासाठी आहे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो माझ्या राजा. होय प्रभू, या समय इथे जमलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. जे ऑनलाईन जुळले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. होय परमेश्वरा, होय प्रभू, प्रत्येकाने तुला हाक मारावी, तुला शोधावं. होय परमेश्वरा, आपलं अंतःकरण तुझ्यासमोर उघडावं, यासाठी मी प्रार्थना करतो. होय माझ्या राजा, खरंच तू महान आहे. तुझी इच्छा आहे परमेश्वरा कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. तुझी इच्छा आहे परमेश्वरा प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. होय प्रभू, तुझं आमंत्रण प्रत्येकासाठी आहे. प्रार्थना करतो इथे जमलेल्या प्रत्येकाला ते आमंत्रण स्वीकारण्यासाठी सहाय्य तू कर. त्यांचे हृदय तू उघड परमेश्वरा, त्यांना सत्य तू कळू दे माझ्या येशू. होय प्रभू, की प्रत्येकाने प्रभू तुला आपला तारणारा आपला देव म्हणून स्वीकारावं, आपलं जीवन बदलावं. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आजच्या संदेशासाठी, आजच्या दिवसासाठी तुझे धन्यवाद मानतो. इथे जमलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो माझ्या येशू. आजच्या संदेशासाठी, आजच्या भक्तीसाठी तुझे धन्यवाद मानतो. धन्यवाद मानतो मस पाप्यासारख्या व्यक्तीचा आत्मा तू वाचवला माझ्या राजा. मी नरकाच्या रस्त्यावर होतो माझ्या राजा, मी चर्चमध्ये होतो पण तुझ्यापासून दूर होतो. धन्यवाद मानतो परमेश्वरा, मला सहाय्य तू केलं, माझं हृदय तू उघडलं माझ्या राजा, आणि ज्या दिवशी मी तुला हाक मारली माझा आत्मा तू वाचवला. धन्यवाद मानतो. प्रार्थना करतो की ते सत्य, ते कार्य प्रत्येकाच्या जीवनात तू होऊ दे. गौरवितो तुला, धन्यवाद देतो येशू. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, देवाला धन्यवाद देऊ आणि आजच्या